दिशेना सज्जना दुष्ट दुष्ट आणि दुर्जनाशी जगात बहुतारा. कवचित आढळे हंस, कवचित आढळे हंस, पण कावळ्यांचा बाजार सारा. माझा पोतराच बंधू अंधश्रद्धा कर्मकांड केव्हा करत नाही. भक्तिभाव श्रद्धा रस कला याचा तो पायक आहे. पतीला देव मानणारी, कंपाळाचं कुंकू जन्मान जन्मी माझ्या कंपाळे असावं असं म्हणणारी, पती आणि पत्नी आयुष्यभर आम्ही जया जोडीने नांदावं असं म्हणणारी माऊली, पोतराजाच्या कंपाळी कुंकू लावून त्याचा सन्मान करते. नागचं मोती कंपाळाचं कुंकू आणि पायातलं जोडवं जम जम जन्माला जावं असा पोतराजाचा आशीर्वाद घेते. नवऱ्यावर संकट आलं, चारी दिशाने वैरी चढाव करण्यासाठी धावून आले. दोन महिन्याचं बाळ पाठीशी बांधून हातात तलवार घेऊन उभा राहिलेली ती गिरजा गावजी मांगाची ही कथा आहे. त्यावेळेस त्या जमावाला आवाहन केलं, खबरदार, पुढे जर येताल तर आम्ही मांग आहोत याचं भान ठेवा. मांगाच्या नादी जर लागलात तर आपल्या 52 पिढ्या नतमस्तक केल्याशिवाय राहणार नाही. ही गावजी मांगाची कथा पोतराज घराघरात जाऊन सांगतो. सत्यवान झाडावरून खाली पडतो, त्याचा मृत्यूसमयी आत्मा नेण्यासाठी एम राजा येतो. सावित्रा म्हणते, माझा धनी मला जिवंत पाहिजे, माझ्या धन्याचा आत्मा घेऊन जाण्याची कृपा करू नये. लक्षात ठेवा, या महान पतिव्रतेच्या कथा सांगणारा हा पोतराज मानव संस्कृतीला पोषक असणारा प्रबोधनकार आहे. हा लोक कलावंत आहे. मला एकाने कमिट करून विचारलं, पोतराज दादा, पोतराज होण्यापेक्षा डॉक्टर, वकील, इंजिनियर, शास्त्रज्ञ का होऊ नये? मला त्या बंधूला हात जोडून सांगायचं. पोतराजाची पोरं डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ, इंजिनियर नक्कीच होतील, पण देव कचऱ्यात फेकून नाही, धर्म बाजारात विकून नाही. याच धर्मामध्ये आम्ही आमचा न्याय घेऊ.